झी मराठीवरील माझ्या नवऱ्याची बायको ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अदिती द्रविडचा वीरांगणा हा लघुपट नुकताच प्रदर्शित झाला। प्रजासत्ताक दिनाच्या मुहूर्तावर यूट्यूबवर आलेली वीरांगणा ही शॉर्ट फिल्म सीमेवर धारातीर्थी पडणाऱ्या सैनिकांच्या वीरपत्नींविषयीची आहे। या शॉर्ट फिल्मला पॅरिसच्या मानाच्या फिक्टिवा फिल्म फेस्टिवलकडनं आमंत्रण आलंय। पॅरिस फिक्टिव्ह फिल्म फेस्टिवल हा पॅरिसमधील मानाचा फिल्म फेस्टिवल मानला जातो। पॅरिस फिक्टिवा फेस्टिवलमध्ये सिलेक्ट झालेली वीरांगणा ही भारतातील एकमेव शॉर्ट फिल्म आहे। या शॉर्ट फिल्ममध्ये अदिती एका सैनिकाच्या पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे। पती सीमेवर देशाचं रक्षण करत असताना धारातीर्थी पडल्यावर त्या दुःखातून सावरत त्याची पत्नी कशी उभी राहते ह्याचं चित्रण ह्या लघुपटातून केलंय। फिक्टिव्ह फिल्म फेस्टिवलमध्ये निवड झाल्याचा आनंद व्यक्त करताना अदिती सांगते, ह्या लघुपटात एकही संवाद नाहीये। पार्श्वसंगीतावरच ह्यामध्ये अभिनय करायचा होता आणि डोळ्यांनी संवाद बोलायचे होते। अभिनेत्री म्हणून हे मला एक चॅलेंज होतं। प्रेक्षकांकडून यूट्यूबवर रिलीज झालेल्या ह्या फिल्मला भरघोस प्रतिसाद मिळाला। एवढंच नाही तर मानाच्या समजल्या जाणाऱ्या फिक्टिव्ह कडून आमंत्रण आल्याने मला अतिशय आनंद झालाय। यंदा 12 आणि 13 एप्रिलला फिक्टिव्ह फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलंय। या लघुपटाची निर्मिती टायनी टॉकीज आणि मुक्तायन ह्या संस्थांनी केली आहे। RR विजन प्रस्तुत सागर राठोड दिग्दर्शित वीरांगणा ह्या लघुपटाला साई पियुषनं संगीत दिलंय। लघुपटाची संपूर्ण संकल्पना ही अभिनेत्री अदिती द्रविडचीच आहे। वीरांगणा हा लघुपट तुम्ही पाहिला का आणि तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा। मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी।